नमस्कार. मी प्रशांत शांताराम देशमुख. नामस्मरण का करावे या विषयावरील हे प्रवचनाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया 9822-650-280 या मोबाईल क्रमांकावर आम्हाला जरूर कळवा. आमचे प्रशांत देशमुख या नावाचे फेसबुक पेज आपण फॉलो करा. तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर प्रशांत देशमुख या नावाचं आमचं यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा. परमेश्वर कुठे आहे, परमात्मा कुठे आहे, असा जर आपल्याला प्रश्न कुणी केला तर प्रत्येकाला वेगवेगळी उत्तरं कदाचित सुचू शकतील. आपलं श्रद्धेचं मंदिर असतं, आपली श्रद्धेची स्थानं असतात. कुणाची उत्तरं ती असतील. आपला देव किती मोठा आहे याच्यावरून त्याची उत्तरं ठरतीलही. पण मला असं कायम वाटत राहिलं आहे की परमात्मा कुठे आहे अशा प्रश्नापेक्षाही परमात्मा कुठे नाही असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आम्हाला असंच सापडेल की सर्व ठिकाणी परमात्मा आहे. ही परमात्म शक्ती कुठे नाही अशी जागाच अस्तित्वात नाही. परमात्म्याची 2 रूपं आहेत. एक मूर्त रूप आणि दुसरं अमूर्त रूप. तुम्ही म्हणाल मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? मूर्त हा शब्द मर्त्यपासून तयार झाला आहे. ज्याला मृत्यू आहे, ज्याला नष्टता आहे, ती प्रत्येक गोष्ट मूर्त आहे. म्हणजे इथे असणारा तुमचा आमचा देह, इथली भिंत, इथली जमीन, हे सगळं जे दिसतंय हे मूर्त आहे, नष्ट पावणारं आहे. कधी ना कधी त्याला मृत्यू आहे. पण या प्रत्येकामध्ये परमात्म शक्ती आहे. हे झालं मूर्त स्वरूप. आणि अमूर्त की ज्याच्यामध्ये अमृत हा शब्द आहे, की जे अमृत म्हणजे काय, की ज्याला मृत्यू नाही. हे थोडं जड झालं. अगदी सोपं सांगतो. ज्याला रूप आहे ते मूर्त आणि जे रूपरहित आहे त्याला अमूर्त म्हटलं जातं. परमात्म शक्ती या दोन्ही रूपात आहे. सुरुवातीला ती अमूर्त होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की मग ती परमात्म शक्ती अमूर्त रूपात असलेली तिनं मूर्त रूप कसं धारण केलं? म्हणजे थोडक्यात प्रश्न हाच की ही जीवसृष्टी, हे विश्व कसं निर्माण झालं? विज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर प्रयोगही चालले आहेत. पण आमच्या अध्यात्मानं त्याचं उत्तर अगोदरच सांगून ठेवलं आहे की अमूर्ताला आणि त्या अमूर्तामध्ये अहमची स्फूर्ती निर्माण झाली. त्या स्फूर्तीलाच आपण आदिसंकल्प म्हणतो. हा आदिसंकल्प शक्तिमय आहे, हा आदिसंकल्प ज्ञानमय आहे, हा आदिसंकल्प आनंदमय आहे, हा आदिसंकल्प नादमय आहे. उपनिषद त्यालाच ओंकार म्हणतात, त्यालाच प्रणव म्हणतात. आम्ही म्हणतो की ही सृष्टी ओंकारात्म जन्माला आली. हो, उपनिषद त्याला ओंकार म्हणतात. आमची गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते आणि वेदांत त्याला शब्दब्रह्म म्हणतो. ग्रीक तत्वचिंतक त्याला लोगॉस म्हणतात आणि साधू संत त्यालाच नाम असे म्हणतात, की ज्या नामस्मरणाबद्दल आज मी तुम्हाला बोलणार आहे. म्हणजे जो आदिसंकल्प आहे तो आदिसंकल्प तोच की जो ज्ञानमय आहे, शक्तिमय आहे, ज्ञानमय आहे, आनंदमय आहे, तो आदिसंकल्प म्हणजेच नाम आहे. आणि मग पर्यायानं असं झालं की हे नाम जे आहे ते नामच शक्तिमय आहे आणि नाम शक्तिमय आहे. म्हणूनच या सृष्टीला आणि मूर्ताला जन्मच मुळी नामातनं मिळालेला आहे. थोडासा अवघड आहे पण मी मुद्दाम सुरुवातीला अवघड सांगतोय. मी सोप्याकडे येणार आहे. पण निर्मितीची प्रक्रिया जी अवघड आहे ती सुरुवातीला अवघड वाटेल, पण आमचा गृहपाठ झाला की आम्हाला ते सोपं वाटायला लागेल. हे जे नाम आहे हे शक्तिमय आहे की ज्या शक्तीनं या मूर्ताचा जन्म घातलेला आहे. हेच नाम ज्ञानमय आहे म्हणून हे विश्व एका नियमानं चाललं आहे. आणि हेच नाम अनंत आहे म्हणून मूर्ताची अनंत रूपं आहेत.
यापूर्वी असलेलं मूर्त, आत्ता असलेलं मूर्त आणि यानंतर असलेलं मूर्त स्वरूप हे कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. पण नाम नष्टच होऊ शकत नाही, कारण या मूर्ताची निर्मितीच नामापासून झाली आहे. त्यामुळे हे जरी नष्ट झालं तरी नाम जे आहे ते नाम अविनाशी रूपामध्ये तसंच शिल्लक राहतं. आता मी हे अगदी सोपं करून सांगतो की नाम म्हणजे काय. तुमच्या माझ्या आतमध्ये जीव नावाची एक शक्ती आहे. ती दिसत नाही आहे, पण ती तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. कारण बघा, एखादा माणूस वृद्धपणानं मृत्युमुखी पडला, अपघात नाही, आजार नाही, वृद्धपणानं मृत्युमुखी पडला, मला सांगा, त्याचे डोळे त्याच्या जागेवर असतात, त्याचं नाक कान सगळे अवयव तिथल्या तिथे असतात. मग सगळं जर तिथे आहे तर मग त्याला आम्ही मेला, तो देवाघरी गेला असं म्हणतो. मग काय गेलं? आतमधनं गेलं काय? ती अमूर्त शक्ती निघून गेली त्या ठिकाणाहून. तो जो जीव तुमच्या माझ्यामध्ये जो जीव आहे, तो माझ्या आतमध्ये असलेला जीव, तुमच्यामध्ये असलेला जीव, आणि ही जी बाहेर शिवाची सृष्टी आहे की ज्याला आम्ही शिवतत्व म्हणतो आहे, ते अगाध आहे, ते अपरंपार आहे, ते अनंत आहे. मग तुम्ही कधी याचा विचार केला आहेत का? तुमची आमची पुराणं, तुमचं आमचं अध्यात्म आम्हाला असं सांगतं ना की आमच्या आतमध्ये परमेश्वर आहे. देव मंदिरात नाही, देव तुमच्या आमच्या आतमध्ये आहे. आपल्याला असंही साधू संत सांगतात की आमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. मग आपल्याला विचार हा पडतो की परमात्म्याची शक्ती, प्रचंड पद्धतीनं असलेली शक्ती की ज्याला आम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणतो, म्हणजे काय तर साक्षात मीच ब्रह्म आहे. मग मी जर ब्रह्म आहे, मी जर परमात्मा आहे, तर मग माझी शक्ती अपुरी का पडते? संकट आल्यावर मी भयभीत का होतो? माझ्या जीवनावर प्रश्नचिन्ह का असतात? मी का घाबरतो? मी मोठा दगड का उचलू शकत नाही? प्रत्येक वेळेस अनेक ठिकाणी अर्जुनासारखी माझी अवस्था का होते? मी घाबरलेलो का असतो? का मला धिटाईनं प्रत्येक जीवनाच्या प्रसंगाला सामोरं का जाता येत नाही? जर परब्रह्म मीच आहे, तो ब्रह्म मीच आहे, तर मग मला असं का होत नाही? तर याचं कारण एकच आहे, माझ्या आतमध्ये जीव आहे. जीवाला शिवाशी जोडता येणार आहे, पण ते जोडण्याचं जे साधन आहे, जीव आणि शिव यांच्या मिलनाचा जो दुवा आहे, त्या दुवालाच नाम म्हटलेलं आहे. जे मूर्त आणि अमूर्त आहे त्याला जोडण्याची जी साखळी आहे, ती साखळी म्हणजेच नाम आहे. तुम्हाला परमेश्वराशी जोडणारं जे आहे ते जोडणारं म्हणजेच नाम आहे. अगदी तुम्हाला घरातलं साधं उदाहरण सांगतो. MSCBमधनं वीज आमच्या घरात येते. विजेचा प्रवाह आहे, अखंड शक्ती आहे, तिच्यात खूप ताकद आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पंखा फिरतोय, लाईट लागते, सगळं आहे. त्याला आम्ही टच केलं तर आम्हाला धक्का बसेल, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण तुम्ही असा कधी विचार केला आहेत का? बघा, घरात साधा फ्यूज असतो, फ्यूज. तो आपण जर काढून बघितलात तर त्याच्या आतमध्ये एक साधी छोटी तार असते, तार. आणि ती जर तुटली तर आपल्या घरात काळोख असतो. MSCBमध्ये वीज असते, आमच्या घराच्या पर्यंत वीज आलेली असते, आमच्या शेजारी वीज असते, आमच्या आजूबाजूला वीज असते, पण आमच्या घरात वीज नसते. त्याचं कारण ती तार, तो फ्यूज, म्हणजे बाहेरची असलेली शक्ती आणि आमच्या घरामध्ये जी वीज प्रकट होणार आहे यांना जोडणारा तो जो फ्यूज आहे, ती जी तार आहे, हे माध्यम आहे, ही साखळी आहे, हा दुवा आहे. तसंच परमात्म शक्ती व्यापून आहे. आणि माझ्या आतमधल्या जीवाला त्या शिवाशी जोडण्यासाठीचं जे माध्यम आहे, जी साखळी आहे, ती साखळी म्हणजेच हे नाम आहे. हे नाम आहे. तुम्ही म्हणाल नामाचं स्मरण म्हणजे काय? लक्षात घ्या, नामस्मरण आणि नाम उच्चार याच्यात फरक आहे. आपल्यामधली 99.99% लोक ही नामोच्चार करत असतात. नामस्मरण फारच कमी जण करतात. नामस्मरणाचा अर्थ काय? नामस्मरण हा शब्द एकच जरी वाटला तरी त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, नाम
आणि दुसरी गोष्ट स्मरण. स्मरण महत्त्वाचं आहे. नुसतं पाठांतर नाही. सांगण्याचा उद्देश हा, तुम्हाला मला कोणी जर साधा प्रश्न विचारला की नामस्मरण म्हणजे काय, तर त्याचा साधा अर्थ असा, मी ज्याचं नाम घेतोय तो माझ्या दृष्टीनं परमात्मा, ईश्वराला मी त्या नामामध्ये पाहतोय. मी जे नाम निवडलंय ते नाम म्हणजे माझ्या दृष्टीनं जगातलं सर्वोच्च असलेली शक्ती आहे, अशी माझी श्रद्धा आहे. ते नाम आहे. आणि मला कसलं स्मरण आहे की या जगामध्ये जे घडतं आहे, हे जग जे चाललं आहे, हे विश्व जे चाललं आहे ते एका सत्तेनं चाललं आहे. आणि मी ज्याचं नाम घेतो आहे त्या नामाच्या, त्या परमेश्वराच्या, की ज्याचं मी स्मरण करतो आहे, ज्याची मी सत्ता आहे असं मानतो आहे, ज्याचं मी नाव घेतो आहे, त्याच्याच सत्तेनं हे संपूर्ण विश्व चाललेलं आहे. यावर माझी श्रद्धा आहे. माझ्या जीवनात जे काही घडतं आहे ते त्याच्याच इच्छेनं आणि त्याच्याच सत्तेनं घडतं आहे. आणि मी त्याचंच नाम घेतो आहे. तोच सर्व शक्तिवान आहे. तोच माझ्या आयुष्यात जे काही बरं वाईट घडवणार आहे ती त्याचीच इच्छा आहे. आणि तेच पूर्ण शरणागतीनं मी त्याचं नाम घेतो आहे. आणि मी माझ्या कायम स्मरणात ठेवतो आहे, माझी सत्ता कुठेच नाही, कुठेच नाही. आपण सत्तेची छोटी छोटी केंद्र तयार केलेली असतात. घरापासून, आमच्या घरातला मी कर्ता पुरुष आहे, तर ते घरातलं कर्ता पुरुष हे माझ्या सत्तेचं स्थान असतं. मला असं वाटत असतं बायकोनं माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकावं. मला असं वाटत असतं माझ्या मुलांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकावं. मला असं वाटत असतं मी कमावतोय, मी पैसे कमावतोय, त्यामुळे सगळ्यांनी मला माझ्याप्रमाणे वागावं, कारण घरची सत्ता माझ्या ताब्यात आहे. हे मी सत्तेचं प्रत्येक घरातलं छोटं केंद्र सांगितलं. मग ही सत्तेची केंद्र तुम्ही समाजात जशी जशी जाल तसतशी अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदापर्यंत ती सत्ता विस्तारत जाईल. सत्ता मोठी असो नाही तर सत्ता छोटी असो, प्रवृत्ती मात्र त्या पंतप्रधानाच्यात, त्या राष्ट्रपतीत सत्ता गाजवणाऱ्याच्यात आणि घरातल्या कर्त्या पुरुषामध्ये सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती तीच असते. प्रवृत्ती तीच असते, तिच्यात फरक नसतो. मग नामस्मरण याचा अर्थ काय? नामस्मरण याचा अर्थ असा की माझ्यामुळे काही घडत नाही. आपण म्हणत असतो ना, मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, मी हे करणार आहे, मी त्याच्यावर बुद्धीच्या चाली केल्या आणि मी त्याला नेस्तनाबूत केलं, मी त्याला पराभूत केलं, मी त्याच्याशी उघडपणे लढलो. काही जय, काही पराजय उघडपणे असतात, काही गुप्तपणे असतात. दोन्ही सत्तेचेच प्रकार असतात. दोन्ही सत्तेचेच प्रकार असतात. काही उघड असतात, काही गुप्त असतात, पण असतात सत्तेचेच प्रकार. नामस्मरणाचाच अर्थ असा आहे की ही जी सत्तेची केंद्र आहेत ती, मग सत्ता केंद्र नकोत का? शासन चालणार कसं? समाज चालणार कसा? घर चालणार कसं? असायलाच हवीत. पण हे सगळं कार्य उरकण्यासाठी सत्ता केंद्र हवीत. पण हे करत असताना सुद्धा माझ्या अंतरीचा भाव असा असावा की तो माझ्याकडून घडवून घेतो आहे, ती शक्ती माझ्याकडून हे करवून घेते. आणि एकदा हा भाव निर्माण झाला की जय, पराजय, हेवे, द्वेष, मत्सर या गोष्टी बाजूला पडतात आणि त्याचं स्मरण मला कायम राहतं. स्मरण महत्त्वाचं आहे बरं का. प्रत्येक क्षणाला स्मरण महत्त्वाचं आहे. नाहीतर आम्ही सगळं करतो. आम्ही सकाळी उठल्यापासून देवपूजा करतो, आम्ही सकाळी उठल्यापासून 10 वेळा देवळात जातो, आम्ही सगळं करतो. पण हे सगळं करूनही आम्ही जर स्वतःला आणि स्वतःच्या मीला विसरूच शकत नसेल तर या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. याच्या विरोधात जर असं घडत असेल की कदाचित तुम्ही देवळातही जात नसाल, कदाचित तुम्ही कुठल्या ठिकाणीही जात नसाल, पण तुम्हाला प्रत्येक क्षणी त्या शक्तीच्या, सत्तेची जाणीव जर होत असेल तर तुम्ही देवळात न जाताही, तुम्ही भजन कीर्तनाला न जाताही, तुम्ही प्रवचनाला न जाताही ते स्मरण जर असेल तर आमच्याकडनं परमात्मा आणि परमार्थ घडत असतो. परमार्थ घडण्यासाठी मी भगवे कपडेच घातले पाहिजेत, मी देवळातच गेलो पाहिजे,
मी देवाला 10 वेळा डोकं टेकून नमस्कारच केला पाहिजे असं नाही आहे. मला फक्त त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. माणसं कसं करतात, सगळं करत असतात. म्हणजे आपल्याकडे एक वाक्य नेहमी असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातली माणसं तमाशाला जाऊन बिघडली नाही आणि कीर्तनात जाऊन सुधारली नाही. पण मला असं वाटतं ही सुधारणा व्हायला पाहिजे. एक तुम्हाला रूपक कथा म्हणून छान उदाहरण सांगतो. तुम्हाला मला जे काय बोलायचं ते लक्षात येईल की माणसं देवाला कसं विसरतात बघा. पंढरपूरच्या विठोबाचं देऊळ आहे. त्या देवळामध्ये गोकुळ नावाचा एक भक्त आहे जो देवाची रोज मनापासून पूजा करतोय, रोज मनापासून. एकदा रात्री सगळे भक्तपण नमस्कार करून गेल्यानंतर त्याची देवावर इतकी भक्ती असायची की साक्षात त्याच्याशी देव बोलायचा अशी त्याची श्रद्धा आहे. रूपक कथा म्हणून घ्या, मला त्याच्यातला मतितार्थ सांगायचा, तो महत्त्वाचा आहे. तो देवाशी बोलायला लागतो. काय म्हणतो देवाला, पंढरपूरच्या विठोबाला? देवाला म्हणतो, देवा तू किती वर्ष रे कमरेवर हात ठेवून उभा आहेस, तू किती दमला असशील ना. उद्या एक दिवस मी उभा राहून बघतो, मला जरा अनुभव घेऊ दे कशा प्रकारचे भक्त असतात. देव हसतो. देव म्हणतो, ठीक आहे, ठरलं, उद्या सकाळी तू इथे ये. फक्त एकच करायचं, एकच करायचं. काय करायचं? तू इथं उभं राहायचं. जो कोणी भक्त येईल त्या भक्ताला नमस्कार केल्यानंतर तू फार तर फक्त हसलास तर चालेल, बाकी कुठेच काही बोलायचं नाही, काहीच करायचं नाही. तो म्हणतो, चालेल, ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता परमेश्वराच्या विठोबाच्या जागेवर हा गोकुळ उभा राहतो. भक्त येतात. पहिला भक्त येतो, अनितीनं पैसा कमवणारा असतो, वाम मार्गानं पैसा कमवणारा असतो. येतो, देवाला नमस्कार करतो. देवाला प्रार्थना करताना म्हणतो, देवा मी तुझ्या दानपेटीमध्ये भरपूर रक्कम दान म्हणून टाकलेली आहे, भरपूर रक्कम टाकली. मी जे आत्ता काम हाती घेतलं आहे ते सुद्धा अनितीचंच असतं, त्यात मला यश मिळू दे असं म्हणतो. डोळे उघडतो, जायला निघतो. जाता जाता त्याचं पैशानं भरलेलं पॉकेट खाली पडतं. गोकुळाला वाटतं सांगावं, पण परमेश्वराशी करार ठरलेला असतो की काही बोलायचं नाही. हा आलेले शब्द असे रोखून धरतो, काहीच बोलत नाही. तो भक्त निघून जातो. दुसरा भक्त येतो. गरीब बिचारा शेतकरी असतो, ज्याच्या घरात दुपारी खाल्लं तर रात्री काय खावं अशी अवस्था असते. येतो, देवाला नमस्कार करतो. फार लांबनं मराठवाड्यातनं पायपीट करून आलेला असतो. 1 रुपया देवाला आणलेला असतो. देवाला पायावर 1 रुपया ठेवतो, हात जोडतो, नमस्कार करतो. देवाला म्हणतो, दुष्काळ पडला आहे रे, यावेळेसचं पिकच आलं नाही, घरात अशी अवस्था आहे, दुपारी खाल्लं तर रात्री काय खावं, बायका मुलांची चिंता आहे. पण परमेश्वरा, तरी मी तू ज्या परिस्थितीत ठेवलंस ना त्याच्यात मी सुखात आहे, त्याच्यात मी आनंदात आहे. तुझी जशी इच्छा ती मी स्वीकारलेली आहे असं म्हणतो. डोळे उघडतो, जायला निघतो. तेवढ्यात त्याला पडलेलं पॉकेट दिसतो. पॉकेट उचलतो, आतमध्ये बघतो, पैसे असतात. देवाला म्हणतो, देवा अरे माझं म्हणणं तू लगेच ऐकलंस. मी म्हटलं जशी तुझी इच्छा, तर तू तर मला पैसेच दिलेस. गोकुळाला वाटतं सांगावं, पण बोलायचं काही नसतं. हा भक्त निघून जातो. तिसरा भक्त येतो. नावाडी असतो, समुद्रावर जायला निघालेला असतो. येतो, देवाला नमस्कार करतो आणि देवाला नमस्कार करून म्हणतो, देवा माझ्या घरी बायको मुलं आई बाबा वृद्ध आहेत. मी 2 दिवस समुद्रावर चाललो आहे.
माझ्या जीवाचं रक्षण कर रे देवा, असं म्हणतो, डोळे उघडतो आणि तेवढ्यात पहिला भक्त की ज्याचं पॉकेट पडलेलं असतं तो पोलिसांना घेऊन येतो. त्याला असं वाटतं एवढ्या सकाळी दुसरा कोणी आलेलाच नसेल. याला विचारतात पैशाचं पॉकेट सापडलं का? हा म्हणतो नाही सापडलं. तो पहिला भक्त म्हणतो नाही नाही, एवढ्या सकाळी दुसरं कोणी येऊच शकत नाही, हा खोटं बोलतोय, यानंच पैशाचं पॉकेट घेतलेलं असेल. पोलीस त्याला पकडतात आणि घेऊन चाललेले असतात. आता गोकुळाला राहवत नाही, आता गोकुळाला राहवत नाही. तो देवाची आज्ञा मोडून देतो आणि त्याला म्हणतो, ओ त्याने नाही तुमचं पॉकेट घेतलं, तो पॉकेट घेणारा जो आहे ना तो निघून गेला, हा नंतर आलाय. याला सोडून दिलं जातं. हा प्रसंग सकाळचा संपतो. दिवसभर अनेक भक्तजण येतात, पाया पडून जातात आणि रात्री जेव्हा सगळे भक्तजण घरी जातात आणि फक्त परमेश्वर आणि गोकुळ असतो, तेव्हा गोकुळ देवाला म्हणतो, देवा किती वर्ष इथं तू उभा आहेस रे, आणि कसा उभा आहेस रे, काय काय तुझे भक्त पण असतात रे, एक एक म्हणजे नगच असतात बरं का. हे बाहेरनं भक्त दिसत असतात, पण यांचे अंतरंग जर तपासले ना तर यांना कुठे जागा द्यावी हाच प्रश्न पडेल. असे कसे रे तुझे भक्त? देव काहीच बोलत नाही. देव हसतो. गोकुळ म्हणतो, तूच कसं या सगळ्यांना सांभाळतोस ते तुझं तुलाच माहीत रे, तू कसा इतकी वर्ष कमरेवर हात ठेवून इथं उभा आहेस. गोकुळ परत विचारतो, पण देवा मला एक तुझं काही पटलं नाही रे. म्हणे काय? म्हणे तू त्या भक्ताला का शिक्षा करायला घेतली होतीस? परमेश्वर म्हणतो, तुझ्या लक्षात नाही येणार, तुला असं वाटत होतं की ते घडतंय, घडत नव्हतं, मी घडवत होतो. तू विचार कर, आठवून बघ, पहिला भक्त जो आला तो ठीक आहे, अनितीच्या मार्गानं त्यानं पैसा कमवला होता, पण तो माझा भक्त होता, त्यानं माझी प्रार्थना केली, तर माझं कर्तव्य आहे की त्याच्या पदरात थोडंसं पुण्य टाकलं पाहिजे. मग मीच काय केलं, मीच त्याचं पॉकेट पाडलं. दुसरा भक्त आला होता की ज्याला खरंच पैशाची गरज होती आणि जो माझा खरा भक्त होता त्याला मी ते पॉकेट मिळवून दिलं. त्यानं काय केलं, त्यानं त्यातले त्याला जे लागतील ते पैसे घेतले आणि उरलेल्या पैशाचा दानधर्म केला. दानधर्म केला म्हणजे त्याच्याकरवी ते पुण्य त्या पहिल्या भक्ताला की जो अनितीच्या मार्गानं वागत होता त्याला थोडं थोडकं का होईना ते मिळालं, आणि जो दुसरा माझा खरा भक्त होता त्याची गरज भागवली गेली. कसं बरोबर झालं की नाही? गोकुळ म्हणतो, नाही त्या दोघांचं ठीक आहे, पण त्या तिसऱ्या बिचाऱ्याचं काय? त्याला कशासाठी तू 2 दिवसाची शिक्षा देणार होतास? परमेश्वर म्हणाला, तुम्हा माणसांना माझ्यावर विश्वासच नाही. मी कारण सांगतो काय आहे ते. तो तिसरा भक्त आला तेव्हा तू नीट आठवून बघ, त्या तिसऱ्या भक्तानं काय प्रार्थना केली की मी समुद्रात चाललो आहे, 2 दिवस मी जाणार आहे आणि माझ्या जीवाचं रक्षण कर. मला समोर दिसत होतं की दर्यामध्ये वादळ येणार आहे, समुद्रात वादळ येणार आहे आणि ते वादळ 2 दिवस राहणार आहे. हा जर तिथे गेला तर याला मृत्यू आहे, याला थांबवणार कसं? कोण थांबवणार? पोलिसांच्या करवी मी त्याला अटक करणार होतो, 2 दिवस त्याची रवानगी जेलमध्ये करणार होतो, त्याचा जीव वाचवणार होतो, पण तू मध्ये आलास. सांगण्याचा उद्देश हाच, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये बरे वाईट चांगले मनाला न पटणारे आपल्याला न आवडणारे दुःखदायक प्रसंग घडत असतात. त्या क्षणाला पण आम्हाला परमेश्वरावर इतका विश्वास पाहिजे, इतकी श्रद्धा असली पाहिजे की आम्हाला असा विश्वास वाटला पाहिजे की हे जे माझ्या आयुष्यात घडतं आहे ते एका ईश्वरी संकेतानं घडतं आहे. हे घडवणारा परमेश्वरच आहे आणि हे परमेश्वर कुठल्या तरी चांगल्यासाठी घडवतो आहे. आपलं काय होतं, जेव्हा एखादं वाईट घडतं, जेव्हा एखादं संकट येतं,
तेव्हा आपण देवाला असं म्हणतो, हे माझ्याच वाट्याला का आलं? पण जेव्हा माझ्या आयुष्यात आनंदाचा प्रसंग येतो तेव्हा मात्र आपण असं म्हणत नाही की हे माझ्या वाट्याला का आलं. आणि आपल्या लक्षात पण येत नाही की तो जो आनंदाचा प्रसंग आहे, तो येणारा आनंदाचा प्रसंग, त्याची साखळी कुठल्या तरी एखाद्या दुःखद प्रसंगात असते. त्या प्रसंगामुळेच हा आनंदाचा प्रसंग आलेला असतो. लक्षात घ्या, जिथे डोंगर असतो तिथे दरीही असतेच. असं होत नाही की नुसताच डोंगर आहे. जिथे चढण आहे तिथे उतरंडही असणारच आहे. जिथे सुख आहे तिथे दुःख हे असणारच आहे. छापा आहे तिथे काटा आहेच. ही दुसरी बाजू आहे. त्याच्यामुळे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये नामस्मरण कशासाठी? की जे जे काही बरं वाईट घडणार आहे ते घडवणारा परमेश्वरा तूच आहेस आणि तू ते चांगल्या दृष्टीनंच घडवतो आहेस. तू जे घडवलेलं आहेस ते मी समाधानाच्या दृष्टीनं स्वीकारलेलं आहे. मी नामस्मरण फक्त चालू ठेवतो आहे. एवढाच भाव माझ्या मनात जर असेल तर आपलं अखंड समाधान टिकून राहतं. आता बघा, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळे परमेश्वरावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत. तुम्ही सगळे मंदिरामध्ये येत आहे, स्वामींची पूजा करताय, दत्ताची पूजा करताय, कोणत्याही देवाची पूजा करताय. देव अंतिमतः एकच असतो. पण तुम्ही श्रद्धावान माणसं आहात. पण आपल्या श्रद्धेला अधिक बळकटी यावी म्हणून काही काही नास्तिक माणसं विचारत असतात की काय हो, काय नामस्मरणात ताकद असते? कशावरून? काय पुरावा आहे? तुम्ही सांगता नामस्मरणानं जगाचं कल्याण होईल. तुम्ही सांगता, साधुसंत सांगतात, तुम्ही म्हणजे साधुसंत सांगतायत, अध्यात्म सांगताय, नामस्मरणानं कल्याण होईल. काय पुरावा आहे याला? काय बदल होईल आमच्यामध्ये? आम्ही किती बदलू? एकच उदाहरण सांगतो की ज्याच्या पलीकडे वाईट उदाहरण जगात दुसरं कोणतं असू शकत नाही. वाल्या कोळी सगळ्यांनाच माहिती आहे. हे उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे की वाटेतला दरोडेखोर ज्यांना कित्येकांना लुटलं, कित्येकांचे खून पाडले, किती माणसांना मारलं याची गणती नाही. मग किती पापी म्हणायला पाहिजे तो? पापाचा डोंगरच की होतो. पण नारद मुनी भेटल्यानंतर जेव्हा त्याला सांगितलं जातं की जा घरच्यांना जाऊन विचार की माझ्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का, तेव्हा घरच्यांतलं प्रत्येकजण उत्तर देतो की नाही होणार. बायको म्हणते, मुलगा म्हणतो, आईवडील म्हणतात की नाही, तुम्ही आमच्यासाठी करत होतात, आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही अशा पद्धतीनं हे करून आणला होतात. सुखात सगळे सहभागी होते पण पापात कुणी वाटेकरी व्हायला तयार नाही. तेव्हा तो पश्चाताप पावलेला वाल्या परत येतो आणि नारद मुनींना विचारतो की काय करू, काय करू? नारद मुनी एवढंच सांगतात, राम नामाचा जप कर. राम राम म्हणून तो त्याला बोलता येईना म्हणून तो मरा 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 म्हणून बोलायला सुरुवात करतो. नामस्मरणाला सुरुवात करतो. अखंड अखंड तप नामस्मरण करतो. वारूळ चढतं. आणि किती शुद्ध व्हावं माणसानं, चित्तशुद्धी किती व्हावी. वाल्याचा वाल्मिकी होणं ही काय साधी गोष्ट आहे? वाल्या एका टोकाला आणि वाल्मिकी रामायण घडवणारा, रामाला आपण लिहू तसं करायला भाग पाडणारा, म्हणजे प्रकृतीला तसं भाग पाडायला लावणारा वाल्मिकी म्हणजे पूर्वाश्रमीचा वाल्या कोळी आहे. मग वाल्याचा वाल्मिकी झाला, याच्या मधला दुवा काय? हे रूपांतर कशामुळे झालं? ते हे रूपांतर फक्त फक्त आणि फक्त नामस्मरणानं झालं. तर मला सांगा, वाल्मिकी होऊ शकतो तर इथे बसलेला तुम्ही आणि मी वाल्या कोळी इतके पापी नाही होत. त्यानं इतके खून केले, इतकं पाप केलं. आमच्यातलं इतके पाप कुणी केलेत? कुणीच नाही. मग आमच्यातून वाल्मिकी का प्रकटत नाही? त्याचं एकच कारण, त्यानं पाप केलं पण त्यानंतर जी साधना केली ती मनापासून केली. आमच्या अध्यात्मामध्ये वाईटाकडून चांगला यायला मार्ग आहे, चांगल्याकडून परत वाईटाकडे जाता येत नाही. हा नामस्मरणाचा पुरावा आहे. अजून कोणता पुरावा हवा? भक्त प्रल्हाद नामस्मरणाचा पुरावा आहे. तरुण पिढी असं म्हणेल, जे विज्ञान युगातले त्यांना ही पुराणातली उदाहरणं पटत नाहीत. ते असंही तुम्हाला विचारतील, हे कशावरून खरं आहे? ते लिहिलं आहे, ते खरं आहे कशावरून?
आजची पिढी अशी आहे, त्यात त्यांचा दोष नाही आहे बरं का, त्यांचा दोष नाही आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतोय की या मातीतलं अध्यात्म आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत. आमच्यामध्ये ती ताकद नाही आहे. आमच्या आत्तांच्या असणाऱ्या प्रवचनकार कीर्तनकारांमध्ये कदाचित ती ताकद अपुरी पडत असेल की आत्ताच्या मुलांना विज्ञान युगात त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ती ताकद आमच्यात किती आहे माहिती आहे? स्वामी विवेकानंदांनी या मातीतलं अध्यात्म अमेरिकेमध्ये सांगितलं की जे बाहेरचे देश आमच्या भारताकडे जुन्या चाली रीती परंपरा असलेला एक आडगळ आणि अजागळ देश, जुन्या विचारानं असा भारलेला असं म्हणून पाहत होते, तो अमेरिकेसारखा देश, इंग्लंडसारखा देश की जो बुद्धीवर विश्वास ठेवतोय, तो देश जेव्हा विवेकानंद इथलं अध्यात्म त्यांच्यासमोर सांगतात तेव्हा त्यांना विश्वास ठेवावा लागतो. आणि इतका विश्वास की भगिनी निवेदिता त्यांचं देश सोडून आपल्या देशामध्ये कार्य करण्यासाठी याव्यात. हा विरोधाभास बघा किती आहे. विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. तेच विवेकानंद त्याच वेळेस इंग्लंडमध्ये सुद्धा प्रवचनांना गेले आणि इंग्लंडच्या लोकांना त्यांनी इतकं भारावून टाकलं की ती माणसं विवेकानंदांचं जे अध्यात्म हिंदुस्थानचं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या प्रभावाखाली आली. हा किती विरोधाभास आहे की ज्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे त्या पारतंत्र्यात असलेल्या देशातला एक फकीर, एक साधू आमच्या इंग्लंडमध्ये येतोय, आमच्या अमेरिकेमध्ये येतोय आणि त्या अमेरिका आणि इंग्लंडला तिथल्या विचारानं वेडं करतोय. ही किती मोठी सत्ता आहे, ही अध्यात्माची सत्ता आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आत्ताची जी पिढी आहे ती पिढी पुराणातल्या उदाहरणानं पटणार नाही. पुराणामध्ये ती उदाहरणं कथेत का जोडली होती तर तुमच्या माझ्यासारख्या श्रद्धावान माणसाला त्यावर श्रद्धा बसावी म्हणून. आत्ताच्या पिढीला त्याच भाषेत, त्यांच्याच भाषेत उत्तरं द्यावी लागतील. मग कोणती उत्तरं? त्यांना आम्हाला प्रेमानं हे सुद्धा पटवून देता येईल. बघा, एक साधं उदाहरण मी सांगतो. दोन माणसं आहेत, दोघांनाही ताप आला आहे, दोघंही एकाच डॉक्टरकडे गेलेत. एकाच डॉक्टरनं दोघांनाही औषध दिलं आहे. एक जो माणूस आहे तो अगदी गरीब आहे, गावाकडचा शेतकरी आहे, भोळा भाबडा आहे, त्याचा डॉक्टरवर प्रचंड विश्वास आहे. तो घरी आल्यानंतर त्याला सांगितलं ना 2 दिवस एक चमचा औषध 3 वेळा 2 दिवस घ्यायचं. तो जो गरीब भोळा भाबडा शेतकरी आहे तो काय करतो, 3 दिवस जसं सांगितलं आहे डॉक्टरवर श्रद्धा ठेवून औषध घेतो. आणि हा जो ज्ञानी असतो, हा जो विद्वान असतो, तो फक्त विचार करत बसतो, हे औषध कशापासून बनवलं असेल, याच्यामध्ये कोणतं केमिकल असेल, याच्यामध्ये काय मिक्स केलेलं असेल. डॉक्टरनं लिहून दिलं त्यावेळेस त्याची तब्येत बरी असेल ना, त्यानं योग्य लिहून दिले ना, 325 ml mg किंवा या पद्धतीचा डोस आहे का वेगळा डोस असेल, मेडिकलमधनं घेतलं त्याच्याकडे आपण बरोबर मागितलं ना, त्यानं ते बरोबर दिलं असेल ना. मला सांगा, ज्ञानाच्या पातळीवर आणि विद्वत्तेच्या पातळीवर हा फक्त प्रश्न 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 आणि प्रश्नचिन्हच 2 दिवस निर्माण करत राहिला तर याचा ताप वाढलेला असेल. आणि यानं श्रद्धा ठेवली, औषध घेतलं, याचा ताप गेलेला असेल. मग नामस्मरणानं माझ्या जीवनात फायदा होईल का? माझी संकटं जातील का? खरंच मला देव मिळेल का? काय असेल नामस्मरणात? असे प्रश्न विचारण्या बसण्यापेक्षा ज्या साधू संतांनी नामस्मरण आम्हाला दिलं आहे ते साधू संत स्वार्थी होते का? त्यांचं आमच्याकडे काही मागणं होतं का? ते काही आमच्याकडे मतं मागायला येणार होते का? त्यांना आम्ही त्यांचं ऐकलं म्हणून आमचं तोटा होऊन त्यांचं भलं होणार आहे असं काही होतं का? बरं, ते आत्ता अस्तित्वात तरी आहेत का? पण मग सगळ्यांनी जर सांगितलं आहे सारखाच अनुभव, तर मला असं म्हणायचं आहे, विश्वास ठेवायला काय हरकत आहे?
उलट जे नास्तिक आहेत त्यांनी तर पहिल्यांदा नामस्मरणाला सुरुवात केली पाहिजे. का? मनात हे ठेवायचं आहे की मी नुसतंच नास्तिक म्हणतोय ना, मी नुसतंच म्हणतोय ना नामस्मरण काही तथ्याचं नाही, तर मी उलट जास्त नामस्मरण केलं पाहिजे. का? तर मला जगाला हे पटवून द्यायचं आहे की मी वर्षभर नामस्मरण केलं आणि माझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही असं मला ठामपणे लोकांना सांगता यावं, म्हणून मी वर्षभर नामस्मरण करणार आहे. आपोआपच त्याला कळत राहील की त्याच्यामध्ये काय बदल होतो आहे. नामस्मरण आम्ही केलंच नाही आणि आम्ही फक्त म्हणत राहिलो की याच्यात काही तथ्य नाही, औषध घेतलंच नाही आणि आम्ही म्हटलं की आमचा ताप जाणारच नाही, त्याला काय उपाय? औषध घ्या, 2 दिवसांनी परिणाम बघा. मला सांगा असा एकतरी माणूस दाखवा की ज्याचं नामस्मरणानं भलं झालेलं नाही. असा एकही माणूस सापडणार नाही. हां, आता काही जण विचारतील की आम्ही जर नामस्मरण केलं तर आमच्या आयुष्यातली संकटं जातील का? प्रारब्धाचे जे भोग आहेत ते भोग आमचे कमी होतील का? होतील, वेगळ्या अर्थानं होतील. सांगतो कसे ते बघा. मूलतः प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही आहे. रामाला वनवास भोगावा लागला, ओ देवाला, सीतामाईला वनवास भोगावा लागला. सगळ्यांच्या वाट्याला प्रारब्ध जे आहे ते प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावे लागतील. मग काही जण विचारतील मग नामस्मरणाचा फायदा काय? फायदा सांगतो. प्रारब्धाची जी गती आहे ना ती फक्त देहाशी संबंधित आहे. देहाशी. प्रारब्धाचे जे भोग आहेत ते देहाला भोगावे लागतात. आतल्या आत्म्यावर त्याचा काही परिणाम होतच नाही आहे ना, काहीच परिणाम होत नाही आहे. मग नामस्मरणानं प्रारब्धाचे भोग कमी कसे होतील? तर नामस्मरणानं आपली देहबुद्धी कमी होऊन जाते. आपण देहाला विसरून जातो. मग अर्थातच नामस्मरणानं जर देहबुद्धी कमी होत असेल तर आपोआपच जे प्रारब्धाचे भोग जे सगळ्यात जास्त परिणामकारक त्रास देहाला देतात ते देहाला त्यांचं त्रास देणं बंद होईल. देहाची सुख आणि देहाची दुःख याचा परिणामच आमच्यावर होणार नाही. कारण देह सुखात जरी असला तरी आमचं नामस्मरण चालू असल्यामुळे आमची आनंदाची अवस्था तशीच असेल. देह दुःखात जरी असला तरी आतलं नामस्मरण चालू असल्यामुळे आनंदाची अवस्था तशीच असेल. त्याच्यावर काही परिणाम होणारच नाही. त्याच्यामुळे आम्ही बंगल्यात असलो काय, आम्ही झोपडीत असलो काय, आम्ही ताजेतवाने असलो काय, आम्ही आजारी असलो काय, आमचं नामस्मरण अखंड चालू असेल तर आम्हाला देह प्रारब्धावर सोडता येईल. आम्हाला त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. आणि मला असं म्हणायचं आहे काही मिळवायसाठी नामस्मरण करायचंच नसतं हो. नामासाठीच नामस्मरण करायचं असतं. फक्त नामासाठी नामस्मरण करायचं असतं. आता काही जणांचे अडथळे असतात. वेळ कमी आहे, मला मगाशीच सांगितलं आहे 15 मिनटं म्हणजे 5-1 मिनटं राहिली असावीत. पण मी नामस्मरणातले अडथळे सांगतो आणि 1-2 फायदे सांगतो. नामस्मरणाचा एकच फायदा सांगतो. काय? नामस्मरणानं आपलं चित्त इतकं शुद्ध होऊन जातं की वाईट माणसाबद्दल सुद्धा वाईट विचार आमच्या मनात येत नाहीत. चित्त शुद्ध झाले तर सगळेच फायदे आहेत ना हो. मला सांगा आपल्याला जी अस्वस्थता आहे तुम्ही त्याचा विचार केला तर ती कशामुळे आहे माहिती आहे? तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असा, प्रत्येकाला असुरक्षित वाटत असतं. असुरक्षित की मी या माणसापासून असुरक्षित आहे का, मी निसर्गापासून असुरक्षित आहे का, मी रोगांपासून असुरक्षित आहे का, असुरक्षित वाटत असतं. आणि म्हणून आपण अस्वस्थ असतो. माझ्या मनासारखं काही घडत नाही, मला जे हवं आहे ते मिळत नाही, म्हणून आपण अस्वस्थ असतो. नाम काय करतं? ही अस्वस्थता मिटवून टाकतं. कशी मिटवून टाकतं? तर नाम तुम्हाला आतमध्ये विश्वास देतं. अरे तू कशाला घाबरतो? तुझ्या आयुष्यात जे घडणार आहे ना ते परमेश्वर घडवणारच आहे. तुझ्या तकदीरमध्ये लिहिलेलं आहे ना तर ते घडणारच आहे. त्याला कोणी काहीच टाळू शकत नाही. मग तू घाबरतो कशासाठी? तू तुझा दमदार पावलांनी चालत राहा. तुझं आत्मबळ चांगलं असू दे. मग ते जे आत्मबळ आहे ना आपण असे शांत होऊन जातो. इतके जीवनाकडे तटस्थ वृत्तीनं पाहायला लागतो ना की जीवनात येणाऱ्या सगळ्या प्रसंगाकडे आपण फक्त शांतपणे पाहत असतो. आपल्याकडेला चांगला माणूस आला तरीसुद्धा आपली अवस्था तशीच असते. आपल्याकडेला वाईट माणूस आला तरीसुद्धा आपली अवस्था तशीच असते. ही एका दिवसात नाही येणार, पण येणार याची खात्री आहे. आमचं नामस्मरण चालू राहिलं तर एक ना एक दिवस येणार. या जन्मी नाही आली तर पुढच्या जन्मी येणार.
तुम्ही म्हणाल काहींनी 2 वर्ष नामस्मरण केलं आणि त्यांना मुक्ती मिळाली आणि ते शांत झाले आणि आम्हाला का नाही? कसं आहे, प्रत्येकाचा कर्माचा प्रवास वेगळा आहे. तुमच्या माझ्या पाठीमागे प्रत्येकाच्या कर्मसंचित आहे. पुढच्या जन्मी पाठीमागच्या जन्माची तपश्चर्या आलेली आहे. माझ्या जन्मी ती जास्त आलेली असेल तर मला सांगा, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात. कसं लिहू शकतात? त्याचं कारणच हे आहे की ते म्हणतात हे एका जन्मातलं नाही आहे, अनेक जन्मांचं संचित या जन्मी प्रकट झालेलं आहे. प्रत्येक जण, प्रत्येक जीव, अशी कल्पना करा की एकेका पायरीवर आहे. कुणी सगळ्यात खालच्या पायरीवर आहे, कुणी मधल्या पायरीवर आहे, कुणी वरच्या पायरीवर आहे. ज्याला आपण सत्वरजतम म्हणतो, जो सगळ्यात तमाच्या खालच्या पायरीवर आहे, तो हळूहळू का होईना रजापर्यंत येणार आहे, हळूहळू का होईना तो सत्वापर्यंत येणार आहे आणि अंतिमतः तो या सगळ्या गुणांच्या पलीकडे जाणार आहे आणि परमात्म शक्तीशी एकरूप होणार आहे. मग इथे मध्ये खबरदारी आपल्याला काय घ्यायची आहे बघा. काही माणसं सात्विक असतात, काही माणसं रजोगुणी असतात, काहींचं सत्वगुण हा थोडा सौम्य असतो, काहींचा रजोगुण तीव्र असतो. आता सत्वगुण आणि रजोगुण या दोघांचे प्रभाव एकमेकांवर होतच असतात. 2 माणसं एकत्र राहत आहेत आणि एका माणसाकडे सत्वगुण आहे पण तो सौम्य आहे आणि एकाकडे रजोगुण आहे पण तो तीव्र आहे, तर त्या रजोगुणाचाच प्रभाव त्या सत्वगुणावर राहणारच आहे, साहजिकच आहे. मग कदाचित तो रजोगुण त्याच ताकदीनं त्याच्या सौम्य असलेल्या सत्वाला खाली खेचून त्याला सुद्धा रजोगुणी बनवण्याचा प्रयत्न करेल. पण ह्याच्या विरोधी पण असं होऊ शकतं. मग त्यासाठी उपाय काय? तर आपली सात्विकता ही वाढली पाहिजे. नामस्मरणानं ती वाढेल आणि ते सत्व आणि ती सात्विकता एका अशा तीव्रतेनं वाढेल की मग त्या रजोगुणी माणसाला सुद्धा ती सात्विकता वरच्या पायरीवर आणायला मदत करेल. याच्यासाठी नामस्मरण आहे. हे नामस्मरण मनापासून केलं पाहिजे. काही जण म्हणतात आम्ही नामस्मरण, बघा साधे साधे प्रश्न असतात. नामस्मरण कधी करावं? कधीही करावं. सकाळी करावं, दुपारी करावं, संध्याकाळी करावं, रात्री करावं, झोपताना करावं, झोपेत करावं, स्वप्नात करावं, उठल्यावर करावं, कुठेही करावं, कधीही करावं, कुठे पण करावं. घरात करावं, शाळेत करावं, रस्त्यावर करावं, काम करताना करावं, किती करावं, किती पण करावं, कधीपर्यंत करावं. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत करावं, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत करावं. आणि ते इतकं करावं की ते आतमध्ये असं भिनलं पाहिजे ना की मी तुम्हाला सांगतो, आपलं इतकं नामस्मरण भिनलं पाहिजे की रात्री झोपलो ना एका कुशीवर, तर एका कुशीवर झोपल्यानंतर आपल्या आतमधला आवाज आपण नामस्मरण न करता सुद्धा आपल्या कानाला ऐकायला यायला पाहिजे डोळे मिटल्यावर. आणि आपल्याला असं वाटत राहिलं पाहिजे की अरे आतमध्ये कुणीतरी नामस्मरण करतंय आणि मी फक्त ऐकतोय, अशी अवस्था येते. यालाच साक्षी अवस्था म्हणतात. साक्षीपणा जो म्हटलेला आहे तो हाच आहे. तो सुरुवातीला नाही येणार, पण ती भक्ती जर वाढली ना तर मी तुम्हाला सांगतो झोपेत सुद्धा आमचं नामस्मरण होतं. आम्ही फक्त शांत डोळे मिटून असतो आणि आतमधला नामस्मरण करणारा तो कुणीतरी वेगळाच असतो आणि आपण फक्त अखंड आनंदाच्या अवस्थेला असतो, अखंड आनंदाच्या अवस्थेला. काही जण म्हणतील तुमचं ठीक आहे आमच्या पाठीमागे कामधंदा असतो, आम्हाला किती उरकावं लागतं, आम्ही नामस्मरण कसं करणार? त्याच्यासाठी वेगळं बसायची गरजच नाही. हातानं काम करावं, मनानं नामस्मरण करावं आणि हृदयामध्ये समाधान ठेवून द्यावं, बस. आपण कुठेही काम करत असू दे, मी हॉटेलमध्ये नोकर असेल, माझं हातानं काम चालू असेल, माझ्या मनात नामस्मरण चालू असेल आणि हृदयात समाधान असेल. वेळ होत आली. मला नामस्मरणावर खूप बोलायचं आहे, पण मला असं वाटतं की हा विषय ना इतका मोठा आहे ना की तो असा मांडणं अवघड आहे. पण मला कायम वाटतं आहे की हे बघा, हे मी नाही सांगत आहे, साधू संतांनी सांगून ठेवलं आहे. मी कुठेतरी ते वाचलं आहे, मी कुठेतरी ध्यान करतो आहे आणि मला जे वाटतं आहे ते मी मांडतो आहे. मी मांडतोय म्हणून विश्वास ठेवू नका, पण जे मी मांडलेलं आहे ना ते अधिकारी पुरुषांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते करायचं. शेवटचं फक्त सांगतो आणि 15 मिनिट कंटिन्यू करा. 15 मिनटं आहेत, त्याच्यामुळे मी 15 मिनटं बोलतो. काय होत आहे बघा, आता काहींचे प्रश्न असे असतात,
सत्कर्म आधी करावीत की नामस्मरण आधी करावं? हां, सत्कर्म आधी करावीत की नामस्मरण आधी करावं? दोन्ही गोष्टी एकमेकाशी इतक्या मिसळून आहेत ना की तुम्ही नामस्मरणाला जर सुरुवात केलीत ना तर तुम्हाला सांगतो आतून इतका बदल होत राहतो ना की तुमच्या हातातून चांगलीच कर्म घडणार. हो, चांगलीच घडणार. हा संतांनी दिलेला विश्वास आहे, हा संतांचा शब्द आहे, हा खोटा ठरू शकत नाही, कधीच खोटा ठरू शकत नाही. नामस्मरणाला सुरुवात झाली रे झाली की आपल्या कृतीमध्ये सत्य आणि आपल्या कृतीमधून सत्कर्म हे आपोआप घडत राहणार आणि दोन्ही गोष्टी एकमेकाला ताकद देत राहणार. कशा? नामस्मरण सुरू झालं की सत्कर्म घडणार, सत्कर्म घडत राहिली की त्या समाधानानं अजून नामस्मरण वाढणार आणि हे सगळं होत होत असता आमच्याकडनं मांगल्याचं वातावरण तयार होणार. हे मांगल्याचं वातावरण तयार होणार आणि एकदा नाम घ्यायला सुरुवात झाली की नामामध्ये ना आपण इतके गुंग झालो पाहिजे, इतके गुंग की तुम्ही बघा, मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही म्हणाल नुसते शब्द उच्चारतो आपण आणि त्याचे सत्कर्म कशी काय घडत राहणार. इथे स्त्रिया खूप आहेत, त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते माझ्यापेक्षा त्यांना अधिक पटेल. बघा, आई होण्याच्या अगोदरची स्त्री म्हणजे मुलगी, बरं का, ती कितीही तमोगुणी असू दे, कितीही रजोगुणी असू दे, पण जेव्हा ती आई होते की नाही आई, तेव्हा तिला पान्हा फुटतोच. तिच्यामध्ये ममत्व हे येतच की नाही. मग ते माणसाच्याच नाही, कुठल्याही जातीतल्या प्राण्याकडे बघा, जेव्हा ती आई होते की नाही तेव्हा अहो ममत्व काय असतं माहिती आहे? तुम्ही कोंबडी बघितले का कधी अशी जाताना? आणि बरोबर एरवी कोंबडी गरीब असते, बरं का, एरवी गरीब असते. तुम्ही तुमच्या घरातली कोंबडी असेल, ती गरीब आहे, कुणावरच काही करत नाही, पण तिला अशी पिल्लं झालीत आणि ती पिल्लांना घेऊन छोट्या छोट्या चालले आणि एखादा माणूस आला आणि तिला जर वाटलं ना की हा माणूस आपल्या पिल्लांना काही करेल तर ती गरीब असलेली कोंबडी रणरागिणीचं रूप धारण करते आणि त्याच्या अंगावर जाते. हे काय आहे? हा तिचा राग आहे का? नाही, हे तिचं ममत्व आहे. ममत्व आहे म्हणजे जसं आपण आई झाल्यानंतर ममत्व हे आपोआपच येतं, कारण आईच्या पाठीमागे ममत्व हे दडलेलंच आहे. तसंच नामस्मरण घेतलं ना की सत्कर्मही आपोआपच होतात, आपोआपच होतात. फक्त आम्हाला मेहनत कशावर घ्यायची आहे? नामस्मरण, की ज्याला अध्यात्माच्या भाषेत अनुसंधान म्हटलं आहे. अनुसंधान हा शब्द थोडा अवघड आहे, पण मी थोडक्यात सांगतो. अनुसंधान म्हणजे काय? तर अनुसंधान याचा अर्थ असा की आपण परमेश्वराचं स्मरण करत असताना आपण जे त्याच्याशी संधान बांधलं आहे, आपण जे त्याच्याशी संधान बांधलं आहे ना, काहीतरी नातं तयार केलं आहे, ते त्याच्याशी तयार केलेलं नातं त्याच्या आठवणीनं सतत तसं ठेवणं म्हणजे अनुसंधानात राहणं, म्हणजे नामस्मरणात राहणं. आणि हे नामस्मरण सुरुवातीला बघा, याचे 3 टप्पे आहेत असं मला वाटतं. मी तुमच्याकडनं, माझ्याकडनं, आपल्याकडनं मी कुठल्या नामस्मरणाची अपेक्षा केली की आपलं नामस्मरण चालू आहे त्याच वेळेस आपल्या मनात असं वाटावं की ती परमशक्ती आहे, तिच्याच सत्तेनंच सगळं चाललं आहे. पण हे प्रत्येक वेळेस वाटत नाही. कधी कधी आपण फक्त तोंडानं जिभेनं नुसतं नामस्मरण पटापट 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 करत असतो, तरीसुद्धा चालेल, कारण ती अगोदरची अवस्था आहे. नंतर आपोआप आपल्याला स्मरण होत राहतं. आता काहींचं असं होतं की ते ठरवतात की मला नामस्मरण करायचं आहे, करत असताना मध्येच कुठला तरी विचार येतो आणि ते विचाराच्या बरोबर जातात आणि पुन्हा नामस्मरण अर्धवटच राहतं. काही जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न करतात, एरवी डोक्यामध्ये बाकीचे विचार येत नाहीत, पण डोळे मिटून नामस्मरणाला बसलं की मगच विचार असे गर्दी करायला लागतात.
काय करावं सांगा, याच्यावर उपाय सांगा. ते असं म्हणतात, हे बघा आमची परमेश्वरावर भक्ती आहे, आम्हाला नामस्मरण करावं असं वाटतं, आम्ही ते करतो, पण बसलो देवाच्या समोर डोळे मिटून, माळ हातात घेतली किंवा नामस्मरण करायला सुरुवात केली की आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सुरू होतात. उपाय सांगा, काय करायचा. काही जण तर असं म्हणतात की आम्ही ते विचार अडवण्याचा भरपूर प्रयत्न करतो, ते विचार येऊ नयेत म्हणून आम्ही काय काय करतो, पण ते येतातच. इथेच तुम्ही चुकताय. विचार अडवायचेच नाहीत. आपले विचार आणि आपलं मन लहान मुलासारखं असतं. त्याला एखादी गोष्ट करू नको म्हटलं की तेच ते करतं. तसंच आपलं मन आहे. आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला गेलो आणि स्वतःहून ती गोष्ट टाळायला गेलो तर मन अधिक त्याच्याकडे जातं. बघा, एखादी वस्तू इथे झाकून ठेवली या टोपलीखाली आणि असं म्हटलं रात्री इथे या टोपलीखाली काय झाकलं आहे हे कुणीच पाहायचं नाही हां, तर घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात विचार असतो, त्याच्याखाली काय झाकलं असेल. आणि नुसतीच टोपली इथे असती, बघितली असती, आपण घरी गेलो असतो, आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नसतं. म्हणजे आपलं मन असं आहे की जी गोष्ट आपण टाळायला जातो तीच नेमकी होत असते. त्यामुळे हे अडथळे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी एकच लक्षात ठेवावं, तुम्ही त्या अडथळ्यांचा विचारच करू नका. विचार येत आहेत ना, येऊ द्या, त्याला तुम्ही काही अडवूच नका. तुम्ही फक्त नामस्मरण चालू ठेवा. तुम्ही फक्त नामस्मरण चालू ठेवा. परमेश्वरानं हातात साधन दिलं आहे. कुठलं साधन आहे? नामस्मरणाचं. आणि त्या साधनात एवढी ताकद आहे की तुमच्या त्या वाईट विचारांना तो परतावून लावणार आहे. पण आपण करतो काय? 2-2 साधनं हातात घेतो. एकीकडे आमच्या नामस्मरणाचं साधन असताना पण आम्ही आमचं मन त्या विचारांना परतावून लावायचं आहे, त्याच्यासाठी त्या मनाला तिकडं पाठवतो. त्यापेक्षा तेच मन त्याच्याकडे दुर्लक्ष करून नामस्मरणावरच गुंतवलं आणि येत आहेत ना विचार, येत राहू दे. बघा, जगामध्ये असा एकही माणूस नाही की जो नामस्मरणाला बसल्यावर त्याच्या मनात विचार येत नाहीत. हां, साधू संतांच्या येत नाहीत, कारण ते त्या अवस्थेला पोहोचलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला समजवा की हे प्रत्येकाला होतं आहे, मलाच होतं आहे असं नाही, प्रत्येकाला होतं आहे. आणि हे प्रत्येकाला सुरुवातीच्या अवस्थेला होतच असतं. पण तरीसुद्धा मी हट्टानं माझी साधना चालू ठेवीनच. मी नामस्मरण करतच राहीन आणि मी काय विचार येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहीन. आणि मग हळूहळू तुम्ही एका अशा अवस्थेला याल की काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर तुम्हाला असं जाणवेल की अरे, आता आपण तल्लीन होतोय. आणि अजून एक सांगेल, जमलं तर हे करा. एरवी तर आपण कुठेही नामस्मरण करतोच, पण रामप्रहर जो दिलाय ना, रामप्रहर, तो रामप्रहर खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे पहाटे 3 वाजल्यापासून रामप्रहर सुरू होतो. 3 पासनं 3च्या पुढे कधीही उठा, कधीही. आणि 7पर्यंत आपण फार तर धरूया. म्हणजे नंतर केलं तरी नामस्मरणाचा उपयोग आहेच, पण मी तीव्रता आणि जास्त फळ देणारं काय आहे ते सांगतोय. पण हे आवश्यक आहे तेवढी झोप घेऊन बरं का. नाही तर 12 वाजता झोपलो आणि 3 वाजता उठलो आणि 3 तास दिवसभर डोकं दुखतंय तर त्याला काही अर्थ नाही. किमान तरुण लोकांना 7 तास तरी झोप पाहिजे. म्हणजे 10 वाजता झोपलो असेल तर 5 वाजता उठायला काही हरकत नाही. 6 वाजेपर्यंत आटोपलं आणि 6 ते 7 एकच तास नामस्मरण जर केलं ना. आमच्या तरुण मुलांना मी हे आवर्जून सांगेल, तुम्हीही घरी सांगा, मोबाईल असतो की नाही, हा याला आपण चार्जिंग करतो की नाही, चार्जिंग करतो, एक अर्धा तास, तासभर तरी चार्जिंग करतो ना. तसं आपलं हे शरीर आहे, याला आपण काय चार्जिंग करतो? तुम्ही म्हणाल अन्न खातो, ते शरीरासाठी झालं. आत्म्यासाठी काय करतो आहे? आत्म्याचं चार्जिंग काय? तासाभराचं नामस्मरण हे आपलं चार्जिंग आहे. आणि ते व्हायलाच पाहिजे, ते हट्टून व्हायला पाहिजे, आपण ठरवून व्हायला पाहिजे. ठीक आहे, असं होतं बरं का, आज आपण ठरवलं नाही उठलो, उद्या ठरवलं नाही उठलो, 8 दिवस ठरवलं, 8व्या दिवशी कसे तरी उठलो, 4 दिवस चांगला क्रम चालू ठेवला, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, तसंच झालं. हरकत नाही, हे प्रत्येकाच्या होतं. पण हे होत असतानाच आम्ही आमच्यावर ठाम राहिलो पाहिजे, सवय लावून घेतली पाहिजे. आणि सवय ही गोष्टच अशी आहे बरं का. बघा कसं असतं, एखादी गोष्ट आपण सतत केली
की त्याची सवय होते आणि सवयीपासून त्याचा संस्कार होतो आणि त्या संस्काराचं चारित्र्य बनतं. मग ती सवय चांगली पण असू शकते आणि ती सवय वाईट पण असू शकते. या दोन्ही सवयी समांतर कशा होतात बघा. आपण आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करत गेलो तर आपल्याला त्या चांगल्या गोष्टींची इतकी सवय होते की आपलं चारित्र्य सुसंस्कारित होतं. आणि एक दिवस जरी आपण ठरवलं की आपण या माणसाचं वाईट करू तरी आपलं हे जे चारित्र्य तयार झालं आहे ना इतक्या सवयीनं, ते ठरवून सुद्धा त्या माणसाचं वाईट करू देत नाही. आणि हेच उलट, आपल्याला वाईट गोष्टींची सवय लागली, आपण एक दिवस वाईट केलं, अजून वाईट केलं, आज याचं पॉकेट मारलं, उद्या बँकेवर दरोडा टाकला, अजून परवा खून केला, असं वाईट करत गेलो तर आपलं वाईट चारित्र्य इतकं तयार होतं की आपण ठरवलं ना की चांगलं करू तर ठरवून सुद्धा मग त्यावेळेस चांगलं होत नाही. हां, होतं, वाल्या कोळीसारखं होतं, पण त्याला मग खूप मेहनत घ्यावी लागते. मग आत्ता आम्हाला कमी मेहनत घ्यावी लागणार आहे ना, तर आम्ही का करू नये? आम्ही मनापासून नामस्मरण करायला सुरुवात केली पाहिजे, मनापासून. आणि कसं आहे, या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. अर्थ समजून नामस्मरण केलं तर अधिक उत्तम. आता तुम्ही मठात येत आहे, आपण ज्याला श्री स्वामी समर्थ असं म्हणतो बघा, त्या नावात पण नामाची शक्ती तर आहेच. तुम्ही अर्थ जरी नाही लक्षात घेतलात आणि तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर ती शक्ती तुम्हाला मिळणारच आहे. पण जर मी असा अर्थ घेतला, श्री स्वामी म्हणजे स्वमी, मी म्हणजे तो अहंकारी मी नाही, ज्याला अहम ब्रह्मास्मी म्हटलं आहे की मीच ब्रह्म आहे, जो तुमच्यामध्ये सुद्धा मी आहे, याच्यामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे, तो मी. श्री स्वमी, मी समर्थ आहे. मी समर्थ आहे म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे. म्हणजे अहंकारी रूपी मी नाही बरं का, परमात्म्याचा अंश माझ्यामध्ये आहे म्हणून तो मी, आणि मी सगळ्यासाठी समर्थ आहे. असा अर्थ लक्षात घेऊन जर मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जर करत असेल तर माझ्यामध्ये ती ताकद निर्माण होईल. दुसरं, मी स्वामी समर्थांचं चरित्र वाचलं, नुसतं वाचन म्हणून नाही, त्या ज्या काही कथा आहेत ती काय ताकद आहे ती जर मी लक्षात घेतली तर अजून त्याला ताकद प्राप्त होईल. आणि तरुण मुलांसाठी मी सांगेल, तुमच्या घरी चित्रपट मुलं पाहतातच, त्यांना देऊळ बंद पाहायला सांगा. मी ऐकून आहे, मला पाहायचा राहिला आहे बरं का, पण मी त्याच्याबद्दल ऐकून आहे आणि मला पाहायचा आहे. खरं मला आज तो पाहूनच नंतर तुमच्या पुढे बोलायचं होतं, पण आज वेळ नाही मिळाला, पण तो मला पाहायचा आहे. खूप चांगला आहे की जे नास्तिक आहेत त्यांनीसुद्धा श्रद्धा कशी ठेवावी याच्यावर आहे. नक्की पहा. अजून मी त्याच्यावर जास्त अशासाठी बोलत नाही की मी स्वतः पाहिला नाही, पण माझा पाहण्याचा विचार आहे. हे झालं या बाबतीत. आणि मी तुम्हाला जो सकाळचा मुद्दा सांगत होतो, रामप्रहर का महत्त्वाचा आहे, तर असं म्हटलं जातं, उत्तर भारतातली भूमी ही तपोभूमी आहे. हिमालय आपल्याला माहिती आहे, त्या हिमालयामध्ये आजही ऋषीमुनी तपश्चर्या करतायत बरं का, तपश्चर्या. आणि अखंड विश्व हे एकच आहे. जेव्हा तुम्ही स्वतः नामस्मरणाला बसता तेव्हा लक्षात घ्या, त्याच वेळेस जगामध्ये अनेक जण नामस्मरण करत असतात. आणि कदाचित असं होऊ शकतं, जे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. मला सांगा, आपण मोबाईलची रेंज म्हणतो, रेंज मिळते की नाही, तसं असं कनेक्शन असू शकतं. हिमालयात तपश्चर्येला बसलेल्या एका साधूच्या मनोअवस्थेला तुमची मनोअवस्था जर जोडली गेली त्या रेंजनं, तर तुम्ही खाटकन कमी वेळामध्ये तुम्हाला तुमचं संचित असेल, नशीब असेल, वेळ असेल, तर तुम्ही साक्षात्काराच्या जवळ जाऊ शकता. हे घडतं, यावर विश्वास ठेवायला हवा. हे असत्य नाही आहे. मला सांगा, आज मी इथून मोबाईलवरनं अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो की नाही? वायर नाही, काही नाही. बरं, आत्ता बोललं ते उद्या नाही ऐकायला जात, आत्ता बोललं ते आत्ताच जात आहे ना ऐकायला. मग ते जात आहे कुठून? या वातावरणातनं जात आहे. म्हणजे एवढं नक्की आहे की या वातावरणात काहीतरी आहे की जे पोहोचवलं जात आहे. मग मला सांगा, हिमालयामध्ये जे साधू तपश्चर्या करतायत, त्यांच्या अंतरीची जी अवस्था आहे, त्यांच्या अंतरीतनं जे नामस्मरणाचे तरंग बाहेर पडत आहेत, त्या तरंगाशी जर आमचा तरंग जोडला गेला तर एरवी 9 वाजल्याच्या नंतर आम्ही जे नामस्मरण करतो आहे त्याच्यामध्ये जी ताकद नसेल, ती पहाटेच्या वेळेस ती जी जोडली जाईल, ती तुम्हाला कित्येक वर्ष साधनेत पुढे नेईल, कित्येक वर्ष. आणि तो अनुभव 1 मिनिटाचा जरी आला
1 मिनिटाचा लक्षात घ्या. ज्यांनी 100 वर्ष तपश्चर्या करणारे साधूही अजून जिवंत आहेत. हे साधू म्हणजे बाकी बाह्यांगानं येतात त्यांनाच मी साधू म्हणतो असं नाही आहे. अंतरंगातले असलेले साधू असे कुठे फारसे फिरत नसतात, त्यांच्या जवळ आपल्याला जावं लागतं. पण असे साधू आजही अस्तित्वात आहेत. मग त्यांच्या मनोभूमिकेशी आम्ही जोडलो जाऊ शकतो, शक्यता आहे. म्हणून याच्यासाठीच साधना आणि उपासना ही राम प्रहराच्या समयी जर झाली तर तिची अधिक ताकद राहील. मला तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी येतानाही हे मनात असं ठेवलं होतं की किमान ऐकणाऱ्यांमधल्या 10 जणांनी जरी, माझ्यासहित 10 जणं मी म्हणतो आहे, हां का, मी नामस्मरण करतो आहे पण तुमच्यासारखाच मलाही विसर पडतो आहे. त्यामुळे मी हे जे तुम्हाला सांगतो आहे ते माझे कान ऐकत आहेत आणि ते मी मला पण सांगतो आहे की हे मलासुद्धा करायचं आहे. माझ्यासहित किमान 10 लोकांना तरी नामस्मरण करावं असं जर वाटलं तर अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तीही लोकी, ही जी ज्ञानेश्वर माऊलीची इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि एक शेवटचा वादाचा नाही, महत्त्वाचा प्रश्न. बऱ्याच जणांपुढे प्रश्नचिन्ह असतं की नामाचं ठीक आहे हो, पण कुठल्या देवाचं नाव घ्यावं. अहो, मी माणसं पाहिलीत, राजकारणातल्या पार्ट्या बदलतात तशी देवाची साधना बदलतात. एकदा या देवाचं नाव घेतलं मग लगेच दुसऱ्या देवाचं नाव घेतलं. का तर मी या देवाचं नाव घेतलं तर मला काही फळत नाही मिळालं, मग मी आता स्वामी समर्थांचं घेतलं होतं, आता दत्ताचं घेतो, आता दत्ताचं नाही तर मी शंकराचं घेतो. कुठलंही नाम घ्या, कुठलंही नाम घ्या, ताकद त्याची तितकीच आहे हो. नाम बदलायची काही गरज नाही ना, एकावर श्रद्धा असायला हवी. समजा मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करतोय आणि उद्या मी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो तर माझ्यासमोर विठ्ठल असताना मी मनात अशी का कल्पना करू नये की त्या विठ्ठलाच्या आतमध्ये मला माझे श्री स्वामी समर्थ दिसतायत आणि माझ्या मनातून श्री स्वामी समर्थ असंच चालू आहे. विठ्ठलाच्या मंदिरात जातानाही मी श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो. आणि मी जर वारकरी संप्रदायातला आहे आणि मी रामकृष्ण हरी म्हणतोय तर मला मठात आल्यानंतर मला श्री स्वामी समर्थच म्हटलं पाहिजे असं काही नाही. लोकांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ चालू असेल, माझ्या अंतरामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं चालू असेल. ते गणितातलं असतं बघा, टेबलाची किंमत एक्स मानू, उत्तर निघतं ना. एक्स हे काही हे नसतं पण उत्तर निघतं ना. मग एक्स मानलं काय, वाय मानलं काय, झेड मानलं काय, काहीही मानलं तरी उत्तर तेच आहे. घोळ कुठे होईल, एकदा एक्स मानलं ना एकदा वाय मानलं तर दोन्ही उत्तरं वेगवेगळी. तसं लोकांच्या श्रद्धा डळमळीत होता कामा नयेत. या श्रद्धा डळमळीत झाल्या की अध्यात्म संपलं, अध्यात्म संपलं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळे मिळून ही श्रद्धा वाढेल कशी याचा विचार करूया आणि नामस्मरणामध्ये अखंड तल्लीन राहण्याचा प्रयत्न करूया. आज मला या ठिकाणी सेवेची आपण ही जी काही संधी दिलीत, हे जे काही मी सांगितलं हे खरंच माझं नाही आहे. जे मी वाचलं, परमेश्वरानं बोलून घेतलं ते मी तुमच्यासमोर मांडलं.